मी यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनास सुरुवात करावी असताना गरजेने सर्वप्रथम आपण एका परमेश्वराला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा है सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची 133 ही जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त त्याने एका भगवंताचे हवन कार्य या ठिकाणी पार पडलं आणि आता बऱ्याच वेळापासून या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुद्धा सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आजच्या बैठकीचे अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष महोदय आदरणीय पारधी भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे बाबांचे सेवक मार्गदर्शक आदरणीय घाटेजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे शुभम बंधू आदरणीय मस्केजी, आदरणीय आमचे संचालक बंधू पटलेजी आणि या ठिकाणी कार्यक्रमाला बैठकीला बऱ्याच वेळापासून उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका बालमित्र सेवक बंधू आपल्या सर्वांना माझा नमस्कार. बघा, आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आहोत उद्या 3 एप्रिल आपण खूप आनंद घेणार आहोत आणि आनंद घ्यायलाही पाहिजे. कारण बाबाचा जन्मच जर झाला नसता तर मी आधी तो उभा नसतो, तुम्ही इथं बसले नसते, पारधींची भेट पारधी भाऊंची आणि माझी भेट झाली नसती, गाठेसाहेब दिसले नसते, आहे की नाही. ह्या जीवनात लहान आणि माझं अजून पुन्हा भाग्य आहे की माझा जन्मच ह्या परमात्म्यामध्ये झाला आणि त्याच्यामुळे खूप आनंद की परमेश्वराचे गुण हे लहानपणापासून पाहायला मिळाले. कोणामुळे बाबा जुमदेवजीमुळे, बाबा जुमदेवजीमुळे. हे आपलं भाग्य आहे. आणि तुमच्या परिवारात जे लहान मुलं आता कोणी 10 वर्षाचे असतील, 15 वर्षाचे असतील, कोणी ग्रॅज्युएट झाले असतील, मुलं मुली जे शिकत आहेत, कोणाचे लग्न होणार आहे, त्यांचे खूप मोठं भाग्य आहे की त्यांना डायरेक्ट परमेश्वराचा करंट मिळाला. काय मिळाला? करंट मिळाला आहे आणि बाबांनी सर्व करून ठेवलेलं आहे, सारा ढाचा बनवून ठेवलेला आहे. उमरेडमध्ये बाबांनी सांगितलं, एका सेवकाने विचारलं की बाबा तुम्ही गेल्यानंतर काय, तो बाबांनी सांगितलं, काय सांगितलं? कोई भी सेवक ये न समझे बोले बाबा नहीं देख रहे, तो बाबा के आत्मा का टच सेवक के आत्मा से रहेगा बोले. आणि आत्मा मरते का? आदि न अंत, है की नाही. तर त्या दिवशी आपल्या धीरेन शास्त्रीने सांगितलं की म्हणे हे जे लोक आहेत ह्या मार्गातले किंवा हे जे लोक आहेत हे आई वडिलांची पूजा करत नाही ना, हनुमान जी को मानते नहीं, हनुमान जी को मानते लेकिन हनुमान जी की सुनते नहीं. हम ना हनुमान जी की मानते हैं ना हम हनुमान जी की सुनते हैं. ठीक आहे ना. याचं एक्सप्लेनेशन करून दाखवेल तुम्हाला. कदाचित हे रेकॉर्डिंग असेल तर धीरन त्याची चुकी नाही विचारायची, त्याला या मार्गाचा अनुभव नाही, आपल्यालाही नव्हता. तुमच्यापैकी या मार्गाचा विरोध बऱ्याच लोकांनी केला असेल मार्गाच्या याच्यावर, आहे की नाही. सर्वांनी विरोध केला असेल. तर हा मार्ग तेव्हा समजला नव्हता आणि अद्भुत मार्ग आहे, वेगळा मार्ग आहे, जगा वेगळा मार्ग आहे. आणि त्याचाही प्रश्न बरोबरच आहे. हे हनुमानजीला मानतात पण हनुमानजीची ऐकत नाही, बरोबर आहे की नाही. तर हा जो सांगितला तोही बरोबर बोलला, त्याला माहिती नाही, त्याला अनुभव नाही. पण बाबा जुमदेवजींनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं की बाबा हनुमानजी हे बाबा जुमदेवजीचे गुरु आहेत, भगवान नाही आहेत ह्या मार्गाचे. का बरं गुरु आहेत? कारण बाबाच्या परिवार जेव्हा दुःख आले, बाबाच्या परिवारावर जेव्हा दुःख आले आणि दुःखासाठी जसं आपण करत होतो तांत्रिक मांत्रिक डॉक्टर, त्यावेळेस बाबांनी केलं. आणि जेव्हा हे बरं होत नव्हतं, सिटी वाजत होती आणि एक जीव जात होता बाबाच्या परिवाराला. सिटी वाजत होती आणि एक जीव जात होता. आणि असाच एक दिवस निघाला
की मारोतरावजी झोपले होते आणि मग ते झोपेमध्ये बळबळ आणि ओरडायला लागले आणि बाबा जुंदेजींनी बोल का बरं ओरडत आहे आणि तेव्हा बाबाला पुन्हा विचार पडला आणि बाबा तांत्रिकाकडे जाणार तेव्हाच एक व्यक्ती बाबांच्या समोर उभा राहिला की तू का बरं दुःखी आहे, का बरं रडत आहे, कुठं जात आहे. तेव्हा बाबांनी आपली हकीकत सांगितली. तेव्हा बघा आपल्याला असाच भेटला देवासारखा माणूस कोणीतरी, तो सेवकाच्या स्वरूपातच भेटला तुम्हाला मला. मग कोणी मरायला जात होता तेव्हा व्यक्ती भेटला, कोणी उद्या मरणार आहे तर 2 घंट्याच्या अगोदर मिळाला. आता तो मोबाईल आहे, आता काय आहे मोबाईल. आता मोबाईलवरती करंट जाते आपला. दिल्लीला आमचे एक मित्र आहेत म्हणजे मुंबईला ठाकरे म्हणून आहेत पारधी समाजाचे, तर पवार समाजाचे पारधी समाजाचे पवार समाजाचे आहे. तर ते मुंबईला आहेत. मी मुंबईला गेल्यानंतर त्यांच्याकडे जायचं. ती आता त्यांची CISFला म्हणजे नागपूरच्या एअरपोर्टला बदली झाली. तर आमची अशी चर्चा व्हायची. योगायोगाने दिल्लीला त्यांचे सासरे आहेत, चुलत सासरे, त्यांच्या मुलाला कॅन्सर झाला, ब्लड कॅन्सर, आणि तो कोमात होता. आमची चर्चा असल्यामुळे त्याला सांगायचं ह्या मार्गाचा करंट कसा आहे. ते दिल्लीला, मी नागपुरात, आणि त्यांचे जावई कुठले मुंबई. आलं लक्षात. त्यांनी माझ्यासोबत बोलले आणि तिथून कॉन्फरन्स दिल्लीला लावला. 3 जण बोलून राहिलो आम्ही. एक कुठं उभा आहे नागपुरात, एक कुठं उभा आहे आणि एक कुठं आहे का. हे धीरज महाराजांना समजेल का, कारण तो पर्ची काढणारा माणूस आहे. ठीक आहे, आमचं त्याच्याही वेगळं आहे. आम्ही केले एवढे जोरदार, आमचे बाबा जुने किती असतील भयानक. बरोबर, लक्षात घ्या. धीरेन महाराज का अलग है, वो पर्ची भी खुद बनाता है, पर्ची भी खुद निकालता है, नाम भी खुद बताता है और सोल्यूशन भी खुद बताता है. उसका धंधा है. इधर धंधा है क्या, नहीं है ना. ये निष्काम सेवा है, ये निष्काम सेवा आहे. आणि तिथं करंट लागला. आलं लक्षात. मग आता करंट कसा लागला तर मी काय सांगितलं त्याला, आपण काय, तुला भगवंताच्या नावाने मरावं लागेल, तुझ्या मनातले जुने विचार जुनी पूजा बंद करावं लागेल. आता मुलगा एकच मुलगा, 60 लाख रुपये खर्च केले, डॉक्टर मेला घरी न्या, हा म्हणे मी मुलाशिवाय राहू शकत नाही. आलं लक्षात. आणि बघा त्यांनी ते सर्व केलं. कावरली गाय आणि काटे काय सर्व गोड लागतं. भूक लागली, फक्त भूक लागली पाहिजे माणसाला. आणि त्यांनी सर्व केलं आणि मी मोबाईलने फोटो काढून विनंती प्रार्थना पाठवली आणि त्याला सांगितलं तुझा भगवान तुझ्याजवळ आहे. जुनी पूजा जुने विचार बंद करावा लागते, मरण्याचं वचन द्यावं लागते, लगेच क्षणामध्ये भगवान उभा होते. आलं लक्षात. आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर तर हे काहीच म्हणत नाही. म्हटलं तू डॉक्टर, आमचा डॉक्टर वेगळा आहे. इथून करंट तिथं लागला. फक्त शब्दावर भगवानाने का परमेश्वराने कार्य केलं आणि त्याला जसजसे दिवस जात होते तो कोमातून बाहेर आला. पुन्हा 1-1.5 महिन्यांनी तो त्याचे पाय हालायला लागले. डॉक्टरने सांगितले हा अपंग राहील, अपाई जाईल, ते हालायला लागले. आता म्हणे डॉक्टर तो हल्ला तर हल्ला म्हणे, आता तो बसणार नाही. तो बसायला लागला, बसला तर बसला म्हणे, आता चालणार नाही. तो चालायला लागला. सुट्टी झाली आणि ते मला तिथून नागपूरला भेटायला आले. फक्त त्यांना भवनात घेऊन गेलो. नंतर माझं काम संपलं आहे की नाही. नंतर काय वाटतं तुम्हाला, आहे की नाही करंट, भयंकर करंट आहे. तर बाबांनी हा साचा बनवला आहे. तर बाबा जुंदेजी सारखे परमेश्वरी कार्य जे जिवंतपणे टिकवून ठेवली, त्याच्यात कधीही बाबांनी निष्काम सेवेत फरक पडू दिला नाही. आणि म्हणून ती कृपा आजही आहे. म्हणून उमरेडमध्ये बाबांनी म्हटलं की कोई भी सेवक ये न समझे बोले कि बाबा नहीं देख रहे, क्योंकि बाबा के आत्मा का टच सेवक के आत्मा से है, इसलिए हर सेवक को बाबा 24 घंटे देख रहे हैं. लेकिन बाबा के आत्मा का टच कौन से सेवक से है, जिसने बाबा को मरने का वचन दिया, जिसने भगवान को मरने का वचन दिया कि तुरंत वायरिंग हो जाती है आत्मा की, किसके साथ में, बाबा के साथ में. भी बाबा कौन, नहीं बाबा कौन, ये हम थोड़ा समझ लेते. बाबा का परिचय समझ लेते, क्योंकि 3 अप्रैल 1921 समझना बहुत जरूरी है. घर की मुलगी दार मला फुकटात भेटला तर आपल्याला महत्व समजत नाही की बाबा असताय, साधी टोपी आहे नाही आहे की नाही, एक साधा कुर्ता आहे बाबांचा. लेकिन बाबाने अपना परिचय कभी नहीं दिया. बाबाने बोट कोणाकडे दाखवलं, कोणाकडे दाखवलं, भगवंताकडे आहे की नाही. बाबा कधी म्हटलं नाही मी देव आहे. जैसे आजचे महाराज म्हणतात मैं चमत्कार कर सकता हूं, पण तो चमत्कार करने वाले हैं. अपने पास तो हनुमान की शक्ति है, अपने से हनुमान बात करता है. बाबांनी असं नाही म्हटलं.
कधी नाही म्हटलं बाबांनी देव पाहिला हेही नाही म्हटलं कधी. बाबांनी देव पाहिला हेही म्हटलं नाही. आणि तुम्ही माझ्याजवळ गर्दी करा हेही म्हटलं नाही. घाटेजी बरोबर नाही. बाबाकडे जर कोणी गेला, बाबा म्हणजे कशाने एवढी गर्दी करता, तुमचा भगवान तुमच्या जवळ आहे, बाबा कार्य द्या ना तुम्ही. नाही म्हणे मोंदेकरजी आहेत म्हणे ते. त्यावेळेस मंडळाचा जो बोर्ड होता ते मोंदेकरजीकडे होता. बाबा तिथं पाठवत होते. आणि जर एखादा भंडारा जिल्ह्यातला असेल त्या काळात तर ते इकडे सालवेजीकडे पाठवत होते. एक जुने खिडकीचे एक सेवक होते. मग हळूहळू मार्गदर्शक बनले. बाबांनी बघा कसा करंट तयार केला एकमेकाजवळ. म्हणून या मार्गाचं ज्ञान आहे ना, ज्ञान पररस मररस योगी परिसासारखं आहे. ही शब्द बाबाला झोपीत दिसले आणि बाबा बडबडायला लागले. बघा भगवान हसीबो खेलीबो धरीबो ध्यान अहर निस ततीबो आत्मज्ञान खावे पिवे न मन कर भंगा बाबा बोले रहू मैं किस संगा. बाबा कोणासोबत राहतात? बाबाला फक्त शब्द दिसले ज्ञान पररस मररस योगी. ह्या मार्गातला ज्ञान हा परिसासारखा आहे. जसं परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला किंवा परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला, पण परिवर्तन कोणामध्ये होते? लोखंडामध्ये. आणि लोखंडे काय बनते? परी बनते. आलं लक्षात? आणि अशा प्रकारे हा मार्गातलं ज्ञान आहे. तुम्ही जरी इथं आल्या, तुमच्या घरचे जरी आले नाही, आलं लक्षात? पुन्हा जो स्पर्श आहे, तुम्ही जरी घरी गेल्या तरी फरक होईल. आणि बरेच अनुभव आहे. भाऊ शेतात आहे आणि परमेश्वराला वचन देते की माझा भाऊ 3 महिन्यापासून जेवण केलं नाही, हे परमेश्वराचं खराच असतील, मी मरायला तयार आहे, माझा भाऊ उठून बसला पाहिजे. ते ज्ञानेश्वरजी गद्रे 4 गाववाले ते शेतात होते. घरून येऊन पाहते, त्यांचा भाऊ काय म्हणते, आई मला खूप भूक लागली, मला जेवायला दे. त्यांनी 3 महिने खाल्लं नव्हतं, त्यांनी 2 पोळ्या खाल्ल्या. आहे की नाही भगवान? हा आहे परीस. हा आहे परिसासारखा ज्ञान आपल्याला समजावं लागेल. आणि म्हणून तुमचं वागणं बोलणं चालणं हे खूप महत्वाचं आहे. हे खूपच महत्वाचं आहे. तर बाबा जुन्नवजींनी जो भगवान दाखवला तो अनुभवातून दाखवला. तो बोलण्यातून शब्दावर कसा काम करते अनुभवातून दाखवलं. म्हणून ह्या मार्गात अनुभव घ्यायचे. बाबा पण व्हायचे तुमचा अनुभव सांगावा. हे अनुभव म्हणजे त्या परमेश्वराचे गुणगान आहे. कोणाचे गुणगान आहे? त्या परमेश्वराचे गुणगान आहे. हे माझी आणि तुमची ताकद नाही, हे बाबाची कृपा आहे. कारण बाबाच्या आत्म्याचा टच कोणासोबत आहे? सेवकाच्या आत्म्यासोबत आहे. मग एवढा करंट काय? तर बाबाचा परिचय कोणी दिला हे महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही मी नाही देऊ शकत आहे की बाबाचा परिचय कोणी दिला? परमेश्वराने दिला. बाबा काय आहे म्हणून कोणी दिला? परमेश्वराने. कसा परिचय दिला? सेवक भगवान बन गया. काय म्हटलं? परमेश्वराने सेवक भगवान बन गया. सेवक का धड़ भगवान का सिर, भगवान का सिर सेवक का धड़. बाबा और भगवान एक हो गए. आता 1 दिवसासाठी नाही झाले बाबा. 1 दिवस राहिले असे 3 महिने. 3 महिने 25 ऑगस्ट 1948. तर तिथून 3 महिने पकडा 15 नोव्हेंबर 1948 पर्यंत. किती महिने? 3 महिने. मग 3 महिन्यात काय पाहिलं बाबांनी? पूर्ण ब्रह्मांडात एकच डोळा आणि एका डोळ्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड. 3 महिने. आणि 15 नोव्हेंबरला कारण काय? तर घरच्या लोकांनी विनंती केली परमेश्वराला की सेवक की गृहस्थी है, सेवक को गृहस्थी जीवन में लाओ. पण असं सहजासहजीने आणलं. परमेश्वराने म्हटलं की आपको आपका भाई अगर इतना प्यारा था तो हमारी सेवा क्यों करवाई. बरोबर नाही? एखाद्या सेवकाला बघा असा जर छंद लागला, जसा घाटेजी असतील, हा छंद आहे. तसे एखाद्याला बेवड्याला छंद असते ना, तो दारूशिवाय राहते का? त्या लग्नात गेला तर बरोबर मित्र भेटते त्याला. अरे चलो एक पीके आ जाते है ना. तो पुरा कार्यक्रमाचा पुरा हे करून ठेवते. म्हणजे घरीच म्हणते मी याला सांगून ठेवलं होतं ते प्यायला नको म्हणून. अरे आपण नाही, त्या मार्गातला अनेक वाले आहे की नाही. तो दांगोळा करते म्हणजे करते कारण त्याला तिथं दोस्त भेटते. आणि भेटते का? तर त्याला व्यसन आहे, त्याला नशा आहे. पण या मार्गातली नशा ज्या सेवकाला लागली, अरे बोतल पर बोतल पीने से क्या फायदा, रात को पीली सवेरे उतर जाएगी. अरे तू बाबा ने देवे तत्व शब्द नियम की हरी रस की प्यालियां पी ले तो तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, सुधर जाएगी, सुधर जाएगी. असा हा रस आहे की नाही जबरदस्त. आणि अशी नशा आहे हा सुद्धा. तर ती नशा बाबाला लागली तर बाबा आणि भगवान एक झाले. बाबाचा परिचय आणि परमेश्वर जे बोलायचे, कारण बाबाचा मनच राहिला नाही. बाबा पूर्ण डुबून गेले परमेश्वरामध्ये. मग हनुमान कोण या मार्गातले?
तर रंगाने बघा बाईमध्ये किती मोठी शक्ती आहे. आता लक्षात या मार्गाचा पहिला जो दृष्टांत आहे तो नारीच्या द्वारे मिळाला. मंत्राची सिद्धी केल्यानंतर 21व्या दिवशी बाबाची पुतणी. आला लक्षात. हनुमानजीची प्राप्ती झाली पण भगवान भेटला नाही. लक्षात घ्या, मंत्राची सिद्धी प्राप्त झाली, हनुमान काम करायला लागले. जसं धीरेन महाराजनी अशी सिद्धी केली असेल, केली असेल का नाही त्यांनी, म्हणून हनुमाने राहून येत असेल, त्याची पर्ची निघते. मला माहित नाही काय आहे त्याच्याकडे, पण मी त्याच्या अगोदरच सांगतो, त्याच्यानंतरची स्टेप सांगतो जे बाबांनी केलं. हे समजावं लागेल आपल्याला, कारण जगाला धर्म समजणार नाही आणि अध्यात्म आणि विज्ञान हे बाबांनी दोन्ही एकत्रित केलेलं आहे. म्हणून जुनी विचार आणि जुनी पूजा, शक्ती तीच आहे. सनातनी म्हणतो तो. सनातन म्हणजे काय? सनातन, हम सनातनी है म्हणतो धीरेन महाराज. तो सनातन का मतलब क्या है? सनातन का मतलब है शाश्वत. शाश्वत कोण आहे? आत्मा. आणि आपण कोणाची पूजा करतो? आत्म्याची. बरोबर आहे की नाही? भगवान ते त्यांना सनातन माहित आहे, त्यांना रामकथा माहित आहे, त्यांना शास्त्र माहित आहे, त्यांना पुराण माहित आहे, पण हा साक्षात्कार नाही आत्म्याचा, त्यांना अनुभव नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून ते झोपू पाया पडते. काय पडतं ते? झोपू. असं नाही पडत ते. झोपू एकदम सपाट होऊन जाते. आणि आपण काय करतो? ठीक आहे ना, आपण काय करतो? नमस्कार. कोणाला नमस्कार करतो? त्या व्यक्तीला नाही, त्या आत्म्याला नमस्कार करतो. आणि ज्याने सृष्टी बनवली, ज्याने दृष्टी दिली, ज्याच्यामुळे मला चालता येते, ज्याच्यामुळे बोलता येते, ज्याच्यामुळे तुम्हाला बसता येते, असा तो परमात्मा. आणि ज्याची ओळख त्या बाबा जुमलेजींनी करून दिली असे आमचे सद्गुरू, त्याला आपण काय करतो? प्रणाम करतो. आहे की? त्याला काय करतो आपण? प्रणाम करतो. हे लक्षात घ्या. तर बाबांनी जो परमेश्वर दाखवला, शक्ती स्त्रीला किती आहे लक्षात घ्या. शक्ती कशी समोर आली? दैवी शक्ती तुमच्यामुळे झाली, स्त्रियांमुळे आली. हे लक्षात घ्या. म्हणून बाबाला एक एक्स्ट्रा वचन बोलावं लागलं. स्त्रियांनी मुलाला व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. रंगारी समाजाची बाई, तिला भूतपल्लीत होतं आणि 42 दिवस हवन झालं, ती बरी झाली. 43 दिवशी अजून आली फिरत. बाबा जमनेजींनी ज्या मंत्राची सिद्धी केली त्याच मंत्राला भूक मारलं, ती बाई जायची, अर्धा धरून पुन्हा वापस यायची, जायची. असं किती वेळपर्यंत चालले? सायंकाळपर्यंत. त्या दिवशी बाबांनी आंघोळ केली नाही, बाबांनी जेवण केला नाही. आणि मग शेवटी सांगितलं, हनुमान जी मुझे ऐसा समझ में आ रहा है कि आप में भी इस कल्पना शक्ति को नष्ट करने की ताकत नहीं है. काय म्हटलं बाबांनी? हॅलो, काय वाक्य म्हटलं हनुमानजीला? हनुमान जी, हमें ऐसा लग रहा है कि इस कल्पना शक्ति को नष्ट करने की ताकत आप में नहीं है. बस एवढं म्हटलं. त्या बाईला सांगितलं. बाई बोले अभी घूमेगी तो भी इधर मत आना. बरं की नाही? ये आके भूखे भी चले जाना, अभी आना मत बोले. क्योंकि बाबा को समझ में आ गया कि हनुमान जी में ये ताकत नहीं है. ती बाई गेली तर आली नाही. तेव्हा बाबाला रात्री विचार पडला कि वही मंत्र था, फूक मारा, वो जाती थी आती थी, और लास्ट टाइम में वो गई तो आई नहीं. फिर पुन्हा बाबा ने हनुमान जी का प्रश्न किया, हनुमान जी हमें समझाओ, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो दुख और कल्पना शक्ति को एक पल में नष्ट कर सकती है. तेव्हा हनुमानजींनी आत्म्यातून बाबाला मार्गदर्शन केलं. ते शब्द बाबांनी ऐकलं. ते शब्द, आत्मा पण बोलतो. आपले जुने लोक सांगत नाही आत्मा फाटला, आत्मा बोलला. आलं का लक्षात? तो आवाज बाबाला. आपण एवढे संसारात गुंतलो आणि या मार्गात आल्यावर तेच गुंतलो. कापूर लावलं का आपला डायरेक्ट चौथ्या इच्छावर जातो आपण, चौथ्या तत्वावर. आहे ना? फटाफट कापूर लावला का कुठे पडतो आपण? डायरेक्ट चौथ्या तत्वावर. कारण लिस्ट लंबी आहे आपली. लिस्ट लंबी राहते ना, इच्छानुसार भजन. बरं की? जसा कापूर लावला फटाक से उडी मारतो. कुठं? नाही. मर्यादे भोगांतर पाहिलो, मेलो का नाही, सत्य आहे का नाही, मर्यादा आहे का नाही, ह्या मार्गात भगवंतासारखं व्हावं लागतो. मग मागायची आई, मुलगा कधी आपल्या आईला मागतो का? त्या आईला चिंता आपोआप असते. कशाची? माझा मुलगा उपाशी आहे, त्याला स्वयंपाक करावा लागेल. बरं, आईला सांगावं लागते का स्वयंपाक कर? तिला टेन्शन असते सायंकाळी का होईल म्हणून. तुम्ही जर इथं बसले अर्धा तास तुमच्या पोराकडे जर ट्युशनला गेला असेल तो काही जणांचे मुलं जर ट्युशनला गेले, पोरगा येईल का काही, इकडे त्यांचं चांगलं होईल. आहे ना चिंता? त्याला काही चिंता नाहीये, तो बिनफिकर आहे.
तसं आपण भगवंताची पोरं आहोत, आपल्याला त्याला चिंता असेल का नाही असेल? तो जन्म देऊ शकते, तो मारूही शकते, तर मधातले काम करू शकते का नाही करू शकत? तो करू शकते. म्हणून बाबांची सांगितलं भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म करा म्हणे. हे कर्मभूमी आहे, इकडे बाहेर संसार आहे. बघा बडे जपी तपी कोण आहे समजा, धीरेन्द्र महाराज को कहा समझेगा, है ना? धीरेन्द्र महाराज, धीरेन्द्र शास्त्री जी तो भी सिर्फ 26 साल के कच्चे गुरु है वो, है ना? पक्के नहीं है. अगर वैसे होते तो किसी लाखों लोगों के सामने बोलने के पहले वो हमारे लोगों से पहले मिल जाते, है ना? तो ये अवस्था नहीं होती उनकी, ये समस्या उनके सामने खड़ी नहीं होती. वो हमसे मिल तो लेते, पहले समझ लो लेते परमात्मा ये क्या है. वो 30 साल का तपस्वी जब बाबा अपने बेटे को छोड़ने के लिए गए दिल्ली, तो वहां पे जब वो ऐसा ही तपस्वी मिला था, तो बाबा के पैर पकड़ा उसने. बाबा बोले, उन्होंने क्या बोला बाबा ने? बोले हमने भगवान ने, मानव ने बनाई हुई कला देखी, भगवान ने देखा और इसलिए हमने प्रणाम नहीं किया. वो 30 साल का तपस्वी बोले, मैंने अपने 30 साल में बड़े बड़े लोग देखा, देश विदेशों से देखा, महात्माओं को देखा. अगर वो हरिद्वार में आएगा, ऋषिकेश में आएगा और प्रणाम नहीं करेगा, ऐसा हो ही नहीं सकता. बोले हो सकता है क्या? जो हरिद्वार में जाएगा, हरि के द्वार में जाएगा और प्रणाम नहीं करेगा. त्यांनी बाबाचे पाय पकडले, त्याची वाचा बंद झाली. म्हणून बाबा म्हणायचे त्या 30 साल की तपस्वी की वाचा बंद हो गई. बोले लेकिन मेरे सेवकों की वाचा बोली इतनी लंबी हो गई कि आकाश भी कम पड़ता है. बोले ना, क्या कम पड़ता? आकाश भी कम. आणि घरी एखादा सेवक सुखी झाला, त्याची वाचा एवढी लंबी तो काही बोलते. आणि बाईची वाचा एवढी लंबी पाय त्याच्या घरी भगवान आहे म्हणून करंट लागते, नाही की? हे बाबाचं होतं माहित नाही म्हणे माझे सेवक भगवान कुठं पाहतात, बिल्डिंग मध्ये पाहतात, कचऱ्यामध्ये पाहतात की नालीमध्ये पाहतात. वो 30 साल के तपस्या की वाचा बंद हो गई. बाबा के पैर पकड़े, आप बोले भगवान दिखाओ. बोले तो बाबा बोले तुमने झपमारी की है क्या? बोले है ना 30 साल. 30 साल तपस्या तो किया क्या तुमने भी? इतने तो आपकी अवस्था ये है तो संसार में रहने वाले, प्रपंच में रहने वाले सामान्य लोगों की क्या अवस्था होगी? बराबर कि क्या अवस्था होगी भी? उनके जीवन में नहीं होगा. 30 साल का तपस्वी की ये अवस्था है. तब बाबा ने उसको बताया कि भगवान का परिचय मिलेगा. बोले लेकिन हमारी एक अट है. क्या अट है? ये कपनी कुंडल फेंकना पड़ेगा, दाढ़ी जटा मुंडवाना पड़ेगा, हमारे जैसे सादे भेष में आना पड़ेगा, तभी भगवान का मार्गदर्शन मिलेगा, अन्यथा नहीं मिलेगा. आता एवढी मोठी दाढी में जटा तो लोक मारतील का? त्याला काटलं तो गेला, आला नाही, पत्ता लिहिला बाबाचा, पण बाबा असेपर्यंत तो कधी आला. असा भगवान. म्हणून हमें वेद कुरान से क्या, हमें सत्य का पाठ पढ़ा दे कोई. इस मार्ग में जो भगवान की प्राप्ति हुई, रंगारी समाज के भाई जब गई तो आई नहीं. हनुमान जी को सवाल पूछा, हनुमान जी ने बोला इसके लिए 5 दिन हवन करना पड़ेगा. क्या करना पड़ेगा इसके लिए? 5 दिन बाबा ने हवन किया. 5वें दिन ब्रह्मांड चढ़ा, बाबा खो गए, मन डूब गया, शरीर खो गए और बाबा रोने लगे, मैं कहाँ गया हूँ. आणि मग साऱ्या देवी देवतांनी सर्वांनी हमें वेद पुराण से क्या, हमें सत्य का पाठ पढ़ा दे कोई. ज्यांनी गीता लिहिली असेल, ज्यांनी रामकथा लिहिली असेल, ज्यांनी राधे लिहिलं असेल, ज्यांनी सीताराम म्हटलं असेल, त्या सर्वांनी बाबाला परिचय दिला. आणि काय म्हटलं त्यांनी? आम्ही तुमच्यासारखे साधारण मानव होतो. रामायण कधी म्हटलं का मी देव आहे असं कधी म्हटलं का? पूर्ण रामायण बघा, मी देव आहे नाही म्हटलं त्यांनी. म्हटलंय का? नाही म्हटलं. पण मर्यादा पुरुषोत्तम राम झाला, त्यांनी देवाला प्रिय कार्य केलं. कोणाला प्रिय कार्य केलं त्यांनी? देवाला हा सर्व परिचय दिला. आणि मग एक भगवान आले. कोण आले मग? हे मानव तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? 24 घंटे में तेरे पास हूँ, जिस पर मैं छूट जाऊंगा तेरा शरीर मृत. बाबाला वाटलं अशी कोणती शक्ती? मग बाबाला आत्मा वाटवलं, आत्म्यापर्यंत पोहोचलं. आणि मग आत्म्यात बाबाला कोण दिसला? परमात्मा दिसला. आणि म्हणून तिथून आपल्याला मग हे 2 तत्व मिळाले. कोणते 2 तत्व मिळाले? परमात्मा आहे, मर्यादी भगवत नाम. महत्व आहे का नाही? हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. आता मदत दलाल कोणीच नाही. बाबा डायरेक्ट कोणासोबत पोहोचले? आत्म्यात काय बघितलं बाबांनी?
परमात्मा. काय म्हटलं? आणि म्हणून बाबा कोणालाही आपल्या पाया पडू देत नव्हते. कारण बाबा समजायचे जसा मी आत्म्यात परमात्मा पाहिला तसा समोरच्या मध्ये सुद्धा आत्मा आहे. आणि त्याच्याही आत्म्यात कोण आहे? कोण आहे त्याच्याही आत्म्यात? म्हणून बाबा आपल्याला कोणालाही पाया पडू देत नव्हते. हे ह्या रामकथा करणाऱ्याला समजेल काय? बरं समजेल का? अलग लक्षात काय? ती रामकथा त्याच्या गुरुने शिकवली. आपण पहिले तसंच होतो. आपण तसंच होतो का नाही? ज्याने सांगितलं तसंच करतो. बकरा काढतो बकरा, मंदिरात जातो मंदिरात. एक माणूस होता तो मंदिरात गेला. रोज जायचा तो हनुमानाच्या मंदिरात. एक लोटा एक खाली पकडायचा आणि जायचा. पण अचानक एक दिवस काय झालं, त्याच्या पाठीला आली खाज. तर त्याला वाटला खाली नाही ठेवायचं. त्याने मुंडा होता, असा खाजवला. आणि मग त्यांनी आपली पूजा केली. हे कोणी पाहिलं? तिथं दुसऱ्यांनी पाहिलं. म्हणे हा रमेश तर जोरदार पूजा करते, आपले खाजवून गेल्या तर लवकर भेटत असेल म्हणे. मग हाही दुसऱ्या दिवशी आणि आपली खाजवली आणि तिकडे गेला. हे तिसऱ्यानं पाहिलं, चौथ्यानं पाहिलं, पाचव्यानं पाहिलं. तिथं प्रथाच लागली. पहिले कोणी जायचं त्यामुळे पहिले आपली खाजवायचा, नंतर पूजा करायला. हे सारे पंडित पाखंडी हे खाजवतच आले. तुम्हाला खाजवायला सांगते. आपल्याला असंच सांगत होते. इथं आत्म अनुभव आहे आपल्या मार्गात. कोणता अनुभव आहे? आत्म अनुभव आहे. हे 4 तत्व, 2 तत्व आपल्याला मिळाले. हे 2 तत्व बाबांनी दिले परमेश्वराला. कारण आत्म्यात परमात्मा पाहिला. आणि सर्वांनी काय सांगितलं बाबाला? साऱ्या देवी देवतांनी काय सांगितलं? हम सब भी इस धरती पे मानव बन के आए थे. हम भी धरती पर मानव बन के आए थे, लेकिन लोगों ने हमको भगवान समझा, हम भगवान नहीं थे. फिर हनुमान जी कौन बाबा के? बराबर है नहीं? ये हनुमान जी कौन? तो मंत्र की सिद्धि हनुमान जी की. फिर भगवान कौन है, कैसा है, इसका परिचय हनुमान जी ने दिया. तो हनुमान जी कौन? फिर बाबा के गुरु. इसके बाबा के गुरु. तो हमारे भी कौन हो गए? बड़े गुरु. बरं, बड़े पप्पा म्हणतो ना आपण. माझा बाप आणि बापाचा भाऊ आपण बड़े पप्पा म्हणतो. बड़े पप्पा जल्दी आओ, अपने बड़े है ना. लेकिन भगवान नहीं है. भगवान कौन है? फिर भगवान कौन है? तो निराकार है, चैतन्य में है, वो बोलने में है. वो आपके बोलने में वही बोलता है. अभी समझ नहीं इसलिए लगता है कि जैसा दांडे बोल रहा है. आपको लगता है कि मैं सुन रही हूँ. वास्तविकता आप नहीं सुन रहे. कौन सुन रहा है? बोलता भी वही, सुनता भी वही, चलता भी वही, गाता भी वही. इसलिए मैंने कहा था हंसी वो, खेली वो, धरी वो, ध्यान. बराबर. खाना आपको लगता है खाना मैं ही बनाती हूँ, तो आ गया अहंकार. फिर खाने में मजा नहीं, उसमें भगवान नहीं है. फिर कितना भी भोग चढ़ा. आपको अगर लगता है बाबा हनुमान जी खाना आप ही बना रहे हो, परमेश्वर है. बाबा हनुमान जी नाम कौन है? तो शक्ति का नाम है. गुरु की पूजा गुरु का नाम है, भगवान का ही नाम होता है. समझ में आ रहा है ना? अभी ये धीरेन्द्र शास्त्री जी को नहीं समझ में आएगा क्या भगवान ये इतनी कहानी. क्योंकि ये परमात्मा ये मार्ग कैसा है? पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावी त्याच्या वंता समोर तेव्हा कडे. एवढं माहित आहे तुम्हाला? आता याच्यानंतर तर सांगतो अजून. पुन्हा करून पा ठुसा आणि करून पार रस्ता आणि मग खाऊन पार रस्ता तेव्हा कडे. या मार्गातला अनुभव असा आहे गाड्यासाहेब. प्रॅक्टिकल अनुभव आहे. एकदम प्रॅक्टिकल. मग शुभम बाबा सांगू द्या, काही सांगू द्या. म्हणून वेद पुराण कुरन सीखा, हमें सत्य का पाठ पढ़ा दे कोई. हमें मंदिर मस्जिद जाना नहीं, अरे हमें प्रेम का रंग चखा दे कोई. प्रेमाचा रंग लागला पाहिजे शेवटाला. झगड्याचा रंग नाही लागला पाहिजे सासू सुनेचा, नवरा बायकोचा. आणि झगडा झाला पाहिजे नवरा. हा खरा प्रेम पण आहे. या घरी नवरा बायकोचा कधी झगडा होत नाही. समजून जायचं काही ना काही गडबड आहे. समजाय ना? लक्षात घ्या. पण तो झगडा अबोली नाही पाहिजे. 8 घंट्याचा, 5 घंट्याचा, 10 घंट्याचा. इकडे झाला का तू 5 मिनिटात. पोराला वाटले आमचे माईबाप कसं आताच बोलले अजून झगडा. हे पोट्याला वाटलं समजायचं तुमच्या झगडा. बरोबर आहे. अरे लक्षात. हा प्रेमाचं स्वरूप आहे. पती पत्नीच्या प्रेमाचं स्वरूप आहे हे. प्रश्न तो नाही, पण रंग प्रेमाचा रंग आपल्याला लागला पाहिजे. आणि म्हणून बाबांनी आपल्याला सत्य मर्यादा प्रेम दिलं. काय दिलं बाबांनी आपल्याला? सत्य मर्यादा प्रेम दिलं. काय आहे हे प्रेम?
चार तत्व भगवत प्राप्ती करता निष्काम जसे मर्याजे भगवत नाम पर. पहिल्या दिवशी विनंती पाठांतर होती का कोणाला? पहिल्याच दिवशी होती का? प्रार्थना पाठांतर होती का? आम्ही लहान लहान होतो ना, आणि माझ्या भावाच्या पोरी म्हणजे माझ्या पुतण्या वगैरे, आम्ही तर रोज प्रॅक्टिस केली 15 दिवस. पहिले कोणाला पाठांतर होते माहितच नव्हतं, भगवान पाठांतर करायला सांगितलं होतं. कारण काय, तर बैठकीत म्हणावं लागत होतं. आणि बैठकीत विनंती आली तर वा 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 क्या बात रे, मुलाला विनंती येते, आम्हाला खूप आनंद यायचा. तर ही पाठांतर करत होतो, पण पहिल्या दिवशी विनंती नव्हती, फक्त एकच तत्व होता. एकाला म्हणावं लागते आणि एकाच्या नावानं मरावं लागते. आम्ही मेलो, मग त्याचं नाव परमात्मा एक म्हणा, मग त्याचं नाव खुदा म्हणा, पण राम तो नाही, दशरथ नाव आहे, मग त्याला राम म्हणा. राम कोण? ज्या दशरथाच्या पोराला ज्यांनी बनवलं, आला लक्षात, म्हणजे रामाला ज्यांनी बनवलं तो राम. तो निराकार आहे, चैतन्य, ज्यांनी मलाही बनवलं तुम्हालाही बनवलं. असं सनातनी आम्ही आहोत. आम्ही सनातनी, राम राम म्हणणारे सनातनी आहोत. आम्ही कोणते सनातनी आहोत? ज्यांनी सर्वाला बनवलं तो शाश्वत, ज्याचा अंतही नाही, ज्याचा जन्मही नाही, असा त्याच्या नावाने आम्ही मरतो. म्हणून 24 तास भगवान बोलतो, हसीबो खेलीबो धरीबो ध्यान, अरनिस कतीबो आत्मज्ञान. अहंकार नष्ट होतो आणि जेव्हा मग तो परमात्मा बोलतो, तो साक्षात परमात्मा बोलतो. आम्ही बोलतच नाही, आम्ही ऐकत नाही, परमात्माच ऐकतो, साक्षात ऐकतो. असा हा मार्ग आहे ज्याचं नाव आहे परमात्मा एक. त्याचं पण हे ऐकून कोणालाही समजणार नाही, हा अनुभवाचा आहे. आणि म्हणून तो दिल्लीचा, ज्याला कॅन्सर होता, तो चालत नागपूर पर्यंत आला का नाही? याच ताकद ही आहे, ताकद. आलं लक्षात? आणि म्हणून हे चार तत्व खूप महत्वाचं आहे. इच्छा अनुसार भोजन तर भगवान म्हणते. बघा, हे दोन तत्व आपण देतो, मग भगवान म्हणते. म्हणून तुम्ही या दोन तत्वाची कधी चिंता नाही करायची. माय दुःख दूर काव नाही होत, काव नाही होत, काव नाही होत, बाई काव नाही होत, मग झाला तू खाली. मग कारण तुला कोणाला शंका आली, डाऊट आली. डाऊट ह्या मार्गातला सर्वात मोठा श्राप आहे. डाऊट नाही, शंका नाही, ना नवऱ्यावर ना सेवकावर कोणाची निंदा नाही. जशी निंदा केल्या कारण बाहेर. हा मार्ग निंदेचा नाही, हा मार्ग आहे परमात्म्यामध्ये डुबून जायचा. मग परमात्मा म्हणते, काय म्हणते? दुःख दारी दूर करते उद्धार इच्छा. असं कोण म्हणते? कोण म्हणते असं? भगवान म्हणते. इच्छा अनुसार भोजन. पण आपण काय करतो? कापूर लावला, पहिले पोटी उडी मारतो आपण. चार तत्व, चौथ्या तत्व, बाबा बाबा लोक कापूर विजून राहायला पाहिजे, तो विजय नाही पाहिजे. काही लोक एवढे मोठं लावते, मोठा जात लावते. काही लोक तर पहिल्याही ज्योतीत मागते, दुसऱ्याही न तिसऱ्याही. माझी घरची बाई जेवण संपल्यावर अजून ते मग आवती टाकते, म्हटलं अजून कोण लावते का? पण मला काहीतरी मागायचं, तो मागायला. मला आश्चर्य वाटते की काय एवढं अजून मागायचं असेल. तर हा मार्ग मागण्याचा नाहीये, हा मार्ग देण्याचा आहे, वचन देण्याचा. आता त्या शब्दाचा पालन करण्याचा, वाईट व्यसन बंद करण्याचा आहे, करण्याचा, देण्याचा, सत्य मर्यादाने बोलण्याचा, प्रेमाने वागण्याचा. एकदम सिंपल. म्हणून हमें वेद पुराण से क्या, हमें सत्य का पाठ पढ़ा दे कोई, मंदिर मध्ये जाना नाही. आता एवढं माहित झाल्यावर तुम्ही मंदिरात जाल का हो? आणि तो काय म्हणते धीरेन शास्त्री, जो मंदिरात जात नाही, जो आई बापाची सेवा करत नाही, अरे भाऊ मी जिवंतपणीच करतो ना. आमच्या मार्गात जिवंतपणी सेवा करावं लागते. हे डॉक्टर म्हणून डुबरीकरनी हा प्रॅक्टिकल अनुभव घेतला. बाबाचं आयुष्य संपलं, बाबाचं आयुष्य संपलं. बाबा रडायला लागले. बाबाला लक्षात आलं, रमेशजी डुबरीकर बसले होते, बाबा रडायला लागले. बाजूचे सर्वजण घाबरले की बाबा का बरं रडतात. म्हणून यांनी बाबाला विचारलं. तेव्हा बाबा म्हणाले, कारण बाबा आत्म्यासोबत बोलायचे, परमात्म्यासोबत डायरेक्ट माहित होत होतं. बाबाच्या कानी ते शब्द आले की मेरे दिन अभी समाप्त होने, अब ये दुनिया छोड़ के जाने वाले हैं. हे रडायला लागले की बाबा आपल्याला अजून पाहिजे. आणि म्हणून मग भवनात मीटिंग घेतली. आणि मग त्या ठिकाणी बाबांनी वचन दिलं की, पण त्यावेळेस बाबांचं नंतर म्हणणं होतं आई गेल्यानंतर, अगर सेवकों ने बोले दोनों के लिए अगर विनंती करते तो दोनों होते बोले, क्योंकि मार्ग अकेले का नहीं है. कितने लोगों का मार्ग है? एक चूल्हे पे खाना बनाने वाले सब लोगों का मार्ग है. दुनिया के सारे धर्म में
अकेले ही मंत्र जपना पड़ता है, वो भी चुपचाप रखना पड़ता है, कान फूका जाता है। पतिदेव अपने पत्नी को मंत्र नहीं बता सकता, पत्नी अपने पतिदेव को नहीं बता सकते, घर वाले रिलेटिव को नहीं बता सकते, मोहल्ले वाले को नहीं बता सकते, है ना? ऐसा रहता है ना, कान फुकले म्हणते आम्ही मंत्र घेतला म्हणते मंत्र। ये मार मंत्र लेने का नहीं, हमारा मंत्र ओपन है। दुनिया का कोई भी आदमी, धीरेन्द्र महाराज भी अगर बाबा हनुमान जी बोलता है वैसे वो भी किसी को भी दुख से दूर कर सकता है। हमारा छोटा बच्चा भी, किसी की पर्ची निकालने की जरूरत नहीं। बाबा बोलते तुम्हारी पर्ची तुम निकालो, तुम्हारे कर्म का फल भोग से तुम मुक्त हो, भगवान को वचन दो और कोई भी किसी को दुख से छुड़ा सकता है। कोई भी किसी को दुख से छुड़ा सकता है, कोई भी जो किसी को दुख से छुड़ा। छोटा बच्चा, और ये मैं 7 साल का था तब मैंने अनुभव लिया। मुझे बिच्छू ने काटा था, मैं रोते रोते खेत से आए, माँ को बोला माँ मुझे बिच्छू ने काटा, मेरा जहर उतार दो। मेरी माँ बोले बेटा तेरा भगवान तेरे पास में, तू विनती कर सामने बैठ और अपना बिच्छू का जहर तू खुद उतार। तब मुझे पता चला भगवान छोटे बच्चे के भी सुनता है। ये संस्कार अभी हमें हमारे बच्चों में डालना पड़ेगा कि नहीं डालना पड़ेगा? मैं एक बार मैंने सवेरे मेरे बच्ची को डांटा, मैं भूल भी गया डांटने के बाद, उसको बहुत बुरा लगा, छोटी थी मेरी बच्ची। फिर मुझे एकदम दोपहर को बुखार आ गया, फिर मैंने उसको बुलाया बेटा आज मुझे तीर बना दो। ऐसे ही सब निकले, मैं बोला बेटा मुझे तीर बना दो। पापा बोले तीर बना के देखो लो, तुम गलती ढूंढो बोले तुम्हारी गलती क्या? ये बच्चों ने बोलना चाहिए, इतना कनेक्ट कर दो भगवान के साथ में बच्चों को, वो बाहर किधर भी रहे याद आपकी आ जाए कि मेरे माँ ने क्या बताया था। जब मैं अपने गांव से निकला था मेरी माँ ने मुझे बताया था बेटा हमने मी तुला पाहणार नाही पर माझा बाबा हनुमानजी तुला 24 तास पाहिलं। मग आपण काय सांगतो त्याच्यासोबत बाबर माझा भाऊ राहायचं तिथं, तो तुला पाहत राहील, तो पोलीस आहे, जास्त करतील तो भाऊ आमचा पोलीस तिकडे आहे ना। पोरा काय सांगितलं पाहिजे महत्वाचं आहे, त्याला हे सांगा तुला भगवान तुझ्याजवळ राहते आणि तो 24 तास राहते, तो 24 तास राहते। माझ्या मुलीने मला सांगितलं, मी त्याचीच तिला माफी मागितली, माझ्या मुलीने मला तीर्थ बनवून दिला आणि बुखार कमी झाला। बच्चों को कनेक्ट करो, बच्चों को कनेक्ट करो। आणि म्हणून सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे, जे 3 शब्द आहे परमेश्वराची भूक आहे, सत्य मर्यादा प्रेम। जसं आता तुम्हाला भूक लागली तर काय म्हणला इकडे, याच्यानं शरीराची भूक मिटल, आत्म्याची नाही म्हणणार आला काय, पण आत्म्याला प्राण भेटल ते जरुरी आहे। आत्म्याला प्राण मिळेल, ठीक आहे, त्याच्यामुळे प्राण पाहिजे ना। द एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म। एनर्जी अशी आहे आणि ती काळानुसार जसं विज्ञान आहे तसा हा मानव धर्म आहे। आणि म्हणून बाबांनी आपल्या मुलाला जगातला 7वा सायंटिस्ट बनवला आणि मुलाची सेवा झालीच पाहिजे, सॉरी वडिलांची सेवा झालीच पाहिजे म्हणून परमेश्वराने चमत्कार केला। जेव्हा बाबा आयुष्य सोडणार होते मग ते सर्व झालं, सेवकांनी फक्त बाबासाठी योग मागितला, परमेश्वराने घडामोडी केला। बाबांच्या हृदयाचा ऑपरेशन घेण्यासाठी बाबाचा मुलगा आला, टावरीच्या दवाखान्यात नेला, नवीन कोर करीत मशीन बंद पडली तर चालू काही झाली नाही। डॉक्टर मनोज टुबरेकर बाबांना घेऊन घरी आले, ते खूप रागवले कारण डॉक्टर मनोज टुबरेकरनी सुद्धा हार्टवरती रिसर्च केला होता आणि म्हणून डॉक्टरला म्हटलं आपने क्या किया, ऐसे चलती मशीन कैसे मालूम नहीं, बोले कैसे हो गई। बाबाला घेऊन आले आणि सांगितलं, बाबा बोले अपन अमेरिका में जाएंगे वहां पे आपका ऑपरेशन करेंगे। आणि म्हणून बाबा आणि आई आणि डॉक्टर मनोज टुबरेकर कुठे गेले, अमेरिकेला गेले। आणि त्यावेळेस मात्र आईने आपलं आयुष्य बाबाला देऊन दिलं होतं। त्या ठिकाणी बाबाचा छोटासा ऑपरेशन झाला, आई पाहायला गेल्या, बाबा शुद्धीवर आले। ऑपरेशन झाल्यानंतर 3-4 तासांनी आई बेशुद्ध झाल्या, बाबा शुद्धीवर आले आणि आई बेशुद्ध झाल्या। आईला तसंच तिथं काही महिने प्रयत्न केले डॉक्टरांनी, 3-4-5 महिने, मग पुन्हा नागपूरला आणले। आई गेल्या त्या नेहमीच्याच गेल्या, पण त्या 6 महिन्याच्या काळात डॉक्टर मनोज टोपरेकर आणि सुधा वहिनी बाबांच्या सासू बाबांच्या सुनबाई यांनी बाबाची आणि आईची खूप सेवा केली। म्हणजे सेवा घडली ना बाबांची, जरी आपण सर्व पोर होतो, ज्या पोराला जन्म दिला परमेश्वराने अमेरिकेला नेलं, तिथं सेवा करून घेतली। सेवा झाली का नाही झाली? ह्या मार्गाची शक्ती आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे। मुलांनी सांगितलंच पाहिजे परमेश्वराला बाबा
सुनेनी सांगितलंच पाहिजे, परमेश्वराला विनंती केली पाहिजे की माझ्या सासू सासऱ्याची हाताने सेवा झालीच पाहिजे परमेश्वर, बस काही नको देऊ पण एक दे मला, काय माझ्या सासू सासऱ्याची सेवा माझ्या हाताने झाली पाहिजे आणि पोरांनी सांगितलं पाहिजे की मला माझ्या आई वडिलांजवळ राहण्याचा योग आला पाहिजे. हे नाही मागायचं का आई वडील माझ्याजवळ, अबे तू कोण होते ठेवणारा, बरं की नाही? ज्याने तुला जन्म दिला तू त्याला ठेवू शकत नाही, तुला त्याच्याजवळ राहावं लागेल. तुला जर दुःख झालं तुला त्याच्या कोरे झोपावं लागेल. ती मा आहे, ती आई आहे. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, ती आई आहे. आणि मग बाबा जुंगजींनी तुम्हाला माहिती आहे ती सेवा झाली. माझाही अनुभव तसाच आहे. माझे दोघे भाऊ माझ्या आईची खूप सेवा करायचे. मी लहानपणीच गाव सोडला. मला नेहमी वाटायचं की माझ्या हाताने माझ्या आईची, कारण मी 6 वर्षाचा असताना माझी आई वारली, माझे वडील वारले. माझे वडील मी बघितलं नाही, मी 6 वर्षाचा होतो. नंतर मी 7व्या वर्षात असताना मार्गात मला अक्कलही नव्हती. मला नेहमी वाटायचं आम्ही मार्गात माझ्या आईची सेवा माझ्या हाताने होईल की नाही. मी लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीला सांगितलं की बघ आईची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे, पण आईची इच्छा गावातून आपल्याकडे यायची नाही. आईला मी नेहमी म्हणायचं आई तू माझ्याकडे चाल, तू राहा. पण आई म्हणे शहरात नाही, मी गावातच चांगली वाटते, खेड्यात लोक नाही गेली. पण एकदा आईची भेट घ्यायला गेलो मी दिवाळीमध्ये, आणि कधी न म्हणणारी आई काय म्हणते आता, म्हणते मला तुझ्यासोबत यायचंय, मला नागपूरला राहायचं म्हणे. मला खूप आनंद झाला. पत्नीला सांगितलं आई येत आहे आपल्याकडे, आई आपल्याकडे येत आहे. आणि मी माझ्या आईला घेऊन आलो. मी वर्धमाननगरला तेव्हा राहायचं. आईला घेऊन आल्यानंतर बघा आईची भगवान तेव्हाही होता, पण आई असल्यामुळे माझ्याकडे कार आली, घर सर्व आलं. मी बघितलं की आईची माया, आईचं प्रेम, आईचा आशीर्वाद. आणि म्हणून त्या महाराजांना आम्ही सांगतो की आम्ही जिवंतपणे आईची सेवा करतो. वडिलांची जिवंतपणे सेवा करायला सांगितलं. आणि मग मी माझ्या आईला 2 महिने झाले, माझ्या मुलाचा जोरदार आम्ही बारसा केला. दुसराही बर्थडे केला. आई माझ्याकडे राहिली बरेच दिवस. आम्ही आईला सोडायला गेलो. बघा आईला सोडायला गेलो, आम्ही खूप हसलो, खूप आनंद घेतला. आई रात्री 12 वाजता झोपायला गेली. 12:30 वाजता आईच्या छातीत दुखायला लागलं आणि आईची अचानक तब्येत बिघडली. आम्ही रात्री दवाखान्यात घेऊन आलो. आम्हाला वाटलं की तिला श्वास दबला तर काही त्रास असेल श्वासाचा. ते तिथल्या डॉक्टरला समजलं नाही. आई म्हणे आता पहिला, तेव्हा आईला पहिला अटॅक आला. सकाळी मला काही समजलं. आई म्हणे बेटा तू जा आता, एवढा वेळ आला, तू तुझे काम आहे. आणि मी निघायला आलो. माझ्या गावात पाल्लोर आणि खडकी, म्हणजे पाल्लोरात सोडून जायच्या अगोदर पुन्हा माझ्या ताईचा फोन आला. माझी ताई सिल्लीला राहायची, ती आईला बघायला आली होती सकाळी, की दादा तू आईला घेऊन जा म्हणजे तब्येत अजून जास्त झाली. मी पुन्हा आलो. आईला पुन्हा दुसरा अटॅक आला असेल. आईला आम्ही भंडाऱ्याला भरती केलो. आणि मग पण माझी इच्छा होती की मी आईला मरताना पाहू शकणार नाही, कारण वडिलांना पाहिलं नव्हतं मी. भगवंताला मी विनंती करत होतो. आणि मग आईला आम्ही रात्री 2 वाजता नागपूरला आणले. लता मंगेशकर म्हणजे तिथले सर्व लोक ओळखीचे होते डॉक्टर गीतेच्या माध्यमातून. आई चांगली झाली. आई पुन्हा चांगली झाली. आईची पुन्हा सेवा करण्याचा योग मिळाला. आणि आईला आम्ही होळीच्या दिवशी मग सुट्टी घेतली. आम्ही पूर्ण आनंदात. आणि 2-3 दिवसांनी मी हैदराबादला एका कंपनीने मला बोलवलं होतं. त्या ठिकाणी मी जाणार होतो. तिथं माझं स्वागत होतं त्या कंपनीमध्ये. आणि गेल्यानंतर आई मला सोडायला आली. माझ्या पत्नीने खूप सेवा केली. बघा अनुभव, बघा सुरेला कसा योग मिळतो आला का लक्षात. आणि मी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आईची दुपारी सकाळी बोललो हैदराबादवरून. आईची तब्येत पुन्हा बिघडली. माझ्या पत्नीने स्वतः दवाखान्यात नेलं, तिकडे नेलं, पण तो शेवटचा श्वास होता. आणि माझ्या आईचा जीव माझ्या पत्नीच्या हातामध्ये गेला. लक्षात. 5 मुली आणि 3 भाऊ राहून सुद्धा त्यांना योग आला नाही. कोणाला योग आला? सुनेला. म्हणून जसा लग्न झाला आणि ते घरी गेली पोरगी, तिला विचारा फोन करून बाई तू कुठं आहे, तर काम तिथे माझ्या घरी. बापाच्या घरी म्हणते का आता डायरेक्ट तिच्या घर, नवऱ्याच्या घर म्हणजे तिच्या घर होते. हा दुसरा जन्म, स्त्रीचा जन्म हा दुसरा जन्म. पहिला जन्म तिच्या आई वडिलांच्या घरी. तिसरा जन्म जे कोणा जीवाला जीव देते, जे देवही करू शकत नाही, ते तुम्ही करू शकता. हे लक्षात घ्या. तुमच्या भयंकर ताकद आहे. ह्या मार्गाची उत्पत्ती, भगवंताची प्राप्ती तुमच्या देवीमुळे झालेली आहे. म्हणून म्हणायचे बाबा या मार्गातली सेविका कुठल्याही सती अनुसयापेक्षा कमी नाही. फार शक्ती आहे तुमच्यामध्ये. आणि म्हणून हे जेवढी जे पाखंडी म्हणू द्या मला, हे अशा प्रकारचे जे आपल्याला आपल्या मार्गाला विरोध करतात, ते ह्या मार्गाला समजू शकत नाही. आणि म्हणून माझ्या बघा, आणि म्हणून 3 शब्द खूप महत्वाचे आहेत आणि 5 नियम तुम्ही सर्वांनी याचं पालन करावं. मी तुमचा भरपूर वेळ घेतला. फक्त माझी विनंती आहे की तुम्ही परमेश्वराला सोबत ठेवा. परमेश्वराला हसी को खेरी को धरी को द्या. अभरणी जसा अहंकार आला, ह्या मार्गातला करंट एकदम असा आहे त्याचा फ्यूज जाते. इकडे सैतान, इकडे भगवान, चितपट आहे.
चितपट पाहिला का तुम्ही? जर तुम्ही पैसे वर फेकले तर काय येईल एकतर? हॅलो, काय येईल? चीत येईल, नाही तर पट येईल. चीत आला तर पट गायब झाला का? नाही झाला. काय कुठे आहे तो? खाली आहे, खाली. बरं आलं का लक्षात? तो केव्हा पलटी मारत? कसा मारत? सैतान भगवान, सैतान भगवान. जसे तत्वशब्द नियम गेले बाजूला झाले, तुरंत सैतान, तुरंत सैतान. आणि म्हणून स्वयंपाक करत असाल तर भगवंतासोबत, मुलांना भगवंताशी अटॅच ठेवा, त्यांना मस्त आनंद द्या. मुलगाला धन भेटेल, सर्व भेटेल संसारातलं चालू नाही, पण आत्मधलं जग जे बाबांनी आपल्याला दाखवलं, ज्यातून भगवान बाबासोबत बोलला, ज्या बाबांनी आत्म्याचा टच आपल्यासोबत केला, त्याच्यावर लिहून ठेवायचं आहे. काय लिहून ठेवायचं आहे? मरे या जिये भगवत नाम. तर ती अपाट शक्ती बाबाने आपल्याला दिली. हे कोटी कोटी प्रणाम है. आपला दूसरा जन्म या मार्गात आलो ना. जिस दिन हमारी जो काया सफल हुई, जिस दिन हमने बाबा के तत्व शब्द नियम रूपी चरणों के सामने से झुकाया. आणि बघा सेवक, आंधी और तूफान सेवक को न रोक पाए, जब बाबा जैसे सद्गुरु सेवक को मिल गया. आहे की नाही? आंधी और तुफान सेवक न रोक. किती अनुभव सांगतात तो सेवक. पाण्यात डुबताना वाचलो, हे झालं, ते झालं, करंट लागला, पूर्ण काळा काळा झालो, तीर्थ पाणी पिला, मी चांगला झालो. किती अनुभव माझ्या समोर आहे, भयंकर. मी माझ्या परिवारात बाहेर भयंकर अनुभव. आंधी और तूफान सेवक को न रोक पाए, जब बाबा जैसे सद्गुरु सेवक को मिल गए. लेकिन मरने के सब इरादे जीने के काम आए, जब होठों पे बाबा हनुमान जी का नाम. आणि म्हणून त्या महान बाबा जुंजीला माझा कोटी कोटी प्रणाम. या जीवाला महत्व प्राप्त केलं. नाहीतर आम्ही राम 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 करत सत्यनारायणाची कथा करत. ना सत्य दिसला असता ना नारायण दिसला असता. दिसला असता का? ना सत्य दिसला असता ना नारायण दिसला असता. असा भगवान माझ्या बाबा जुंजीने दाखवला. पण त्याला कोणी बाबा म्हणणार का? कारण त्याचे भगवे कपडे नाही. आहे का कपडे? आणि ओळख नाही. बाबा सेवकात बसायचे आपल्या सारखे प्रपंच साधून परमार्थ केला. अरे जे रामाला जमलं नसेल, ज्या जपी तपीला जमलं नसेल, जे माझ्या बाबाला जमलं. आणि म्हणून माझ्या बाबाला मान त्यागी पदवी मिळाली. जगामध्ये न भूतो न भविष्यती मान त्यागी नावाची पदवी कुणालाही मिळाली नाही. असे ते मान त्यागी कलियुगाचा परिवर्तन सतीवत करण्यासाठी इमानामध्ये भगवान पाहणारे, आत्म्यामध्ये भगवान पाहणारे असे माझे महान त्यागी बाबा जुमदेवजी. आणि त्यांची 133वी जयंती. 103 आपलं भाग्य आहे की बाबा जुमदेवजीच्या पदरी आपण आलो. बाबा जुमदेवजी सारखे सद्गुरू मिळाले. त्या बाबाला आपल्या सर्व सेवकाच्या वतीने मी कोटी कोटी प्रणाम करतो. बाबा जन्मजन्मी यासारखे सद्गुरू मिळो आणि तुरंत योग मिळाला. सर्व नवीन पिढीचे भाग्य आहे बाबा सारखे सद्गुरू मिळाले. मस्त बैठकीला मस्त आनंद घ्या, मस्त आनंद घ्या जीवनाचा. पण बाबाला तत्व शब्दांनी मला विसरू नका. सकाळच्या विनंतीला विसरू नका. सोबत भगवंतासोबत राहा. एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.